ಹರೇ ಕೃಷ್ಣ ಸಭಿವನ್ನೇ ಬಿ ಸಭಿವನ್ನೇ ಗಣಪತಿನ ಸನ್ನನು ಶುಭಾಶಯಗಳು. ಗಣಪತಿ ವಿಘ್ನ ನಿವಾರಕ, विद्याप्रदायक. ह्यो गणपतीनं अनेक नाम. पहिलू प्रथम पूजा गणपतीनं आम्ही करत ते कामने सभी विघ्न नायननी रक्षा करवा काही कंबोलिकन प्रार्थना करानो गणपतीनं. आणि गणपतीन पहिला पूजा करीकन आम्ही अगणना कामों करनाती सभी कामों सुरक्षित सुरळीत होच काही कंबोलिकन भी एक हमने गोचे. ह्यो एक गणपतीનું विशेषता लय છે. आता आम्ही घर में गणपती लावाचे. आता गणपतीમાં दोन थर असायचे, एक जुमनाकडे सोंडील, एक डावाकडे सोंडील. तिने बलमुरी गणपती कचे एडमुरी गणपती काय का बोलायचे. बलमुरी तर जुमनाकडे सोंडील असेल. तो जुमनाकडे सोंडील असेल गणपतीनं सिद्धिविनायक काही कंबी बोलायचे. सिद्धी कतर गणपतीनी बेरज. आई सिद्धिविनायक गणपती जुमनाकडे सोंडील असेल गणपती दक्षिण दिक्ते. जुमनाकडे कतर दक्षिण दिक्क. दक्षिण दिक्कने देव यम. ऐ यम दक्षिण दिक्कने चे कतर इनु अर्थ हमने ये संसारना मोह मायाती दूर करीकन भगवानकडे तू सुरळीती बल्लीकन जाकन प्रार्थना करानो बलमुरी गणपती. मात्र विशेष कोण भी घरो वन्नाम जुमनाकडे सोंडील असेलो गणपती राखता नाही. जुमनाकडे सोंडील छे कतर तई सूर्यशक्तीनु प्रभावित तई. आता हमारू चंद्र नाड़ी सूर्य नाड़ी कैकन कहू सच. चंद्र नाड़ी जुमनाकडनु नाड़ी सूर्य नाड़ी, डावाकडनु चंद्र नाड़ी. ते प्रकार ह्या जुमनाकडे सोंडील असेलो गणपती सूर्यनु शक्तीनु प्रभाव असेलो तई. आता एडमुरी कतर डावाकडे असेलो. वाम दिक्कू कैकम बोलत तिने. वाम दिक्कू कतर उत्तर दिक्क कैकम भी बोलायचे. तो ह्या आता एडमुरी कतर चंद्र नाडीनं संबंध पडेलो गणपती. चंद्र नाडी कतर चंद्रनु शक्तीनु प्रभाव असच. चंद्र कतर शीतल तंप एकदम. ऐसा गणपतीन पूजा करनाती शीतलता असच, शांती असच, आनंद सूचनत. तिनासाठीचे घरोवन नाम जास्ती ती जास्ती डावाकडे सोंडील असेला गणपतीनं पूजा करानो एक रूढा. इने पूजा करण्याची सुख शांती समृद्धी होच कवानु भी एक जन अभिप्राय. आणि एक कया तर डावाकडे सोंडील असेल गणपतीन पूजा दररोज करनाती एक व्रत प्रकार धरिकन करनाती घरनु वास्तु दोष भी बरोबर होच कैकम भी थोडा ग्रंथ में बोलायचे. इनाननी ऐ एडमुरी गणपती बलमुरी गणपती. आता नेक्स्ट गणपतीकडे या तर हमने का नेक्स्ट वानू कतर गणपती गरिके प्रिय. विष्णु तुळसी प्रिय, शिवभगवान बिल्व प्रिय. तो ह्या गणपती गरिके प्रिय. करकी कतर गणपतीनं लई प्रीत कश. ते करकीनं गणपतीनं का ते सुसंबंध शे. गणपतीनं करकी कतर कशासाठी तोडू प्रीत काही कंबोली कन हमने का वाढायचं. तिनासाठीच्या एक कथा विषय आणि ऐका एक करकी काही कम बोलायचं मी. इने संस्कृतम दुर्वा काही कम बोलायचं. दुर्वा कया तर तिनो अर्थ दुःख निवारण करानो. आम्ही गणपतीनं 21 करकी अर्पण करायचे मी. तो 21 करकी 21 करकी चढावनाती दुःख निवारण होच काही कंबी बोलायचं. आता हिनो असेलो एक पौराणिक कथा कतर
अनलासुर कवानो एक राक्षस होतो. तो राक्षस लई दुष्ट होतो. तिना डोळाती अग्निना किडे अवताता. किडे एकात नमे अग्नि ज्वाले. तो ती अग्नि ज्वाले अवत्तीने तो राक्षस लई सबिवन्ने सतावानु. इकडे भूलोकमय यात्र ऋषीमुनिवन्ने सतावानु. तिकडे देवलोकने यात्र देववन्ने सतावानु. ह्यू सब्बीवन्ने लई सतावत्तीने देव सभी जना मिळीकन भगवान शंकर ने प्रार्थना करायची. ये राक्षस ती तू हमने मुक्ति दे, यो नजीने छुटकारे दे तो काही कम बोली कन. तवा भगवान शंकर गणपतीन बोलाश. अन्नलासूर करणारो राक्षस सभी देवोवन्ने आणि ऋषीमुनिवन्ने लई सतावतोच. तू गईकन ते राक्षसनु संहार कर कैकम बोलीकन भगवान शंकर गणपती बोलाश. ते प्रकार था गणपती बी अन्नलासूरने संगाट युद्ध करांजाच. युद्ध करांग गयल तवा तिना अग्निना ज्वाला गणपतीनंच भस्म करानं देखतो असंच. आता ते ज्वाला ऐकन सभी गणपतीन ते भस्म करानं अवतात तो काही कम बोली कन तवा गणपती का करायचं तिनं रूप मट्टू करायचं. उग्र रूप लिखन दैत्याकार मट्टूच मट्टू गणपती कन देखायचं. तवा ते राक्षसने अन्नलासूरने गणपती निंगळी सोडायचं. पहिलाच तिना डोळामती अग्निना ज्वाला अवताता. तैसा गणपतीनं तैसा राक्षसने निंगळतामच गणपतीना पेटम उष्ण जास्ती होश. उष्ण जास्ती कन पेटम गरम होतूत लई, उष्ण होतूत लई, संगट होतूत लई काही कम बोली कन गणपती लई वद्याडश. का करनो होता काही कम बोली कन सब्बी ऋषी मुनी का करायचं गणपतीना म्हातावर करकी कतर गरी के राखी कन तिने ते करकीनु हार करिकन घालायचं. तवा ते गणपतीनु उष्ण जरा कम होच, शांत होच. कतर उष्ण कम करानु करकी. आणि एक पौराणिक कथा प्रकार कया तर हमने सभीवन्ने गोत्तच्छे. वेदव्यास महाभारत बोलता असच, गणपती लिखता असच. ते तो सतत बोलता असच, इकडे गणपती सतत लिखता असच. तो था ना उठता जरा भी सतत लिखी बटिकन लिखी 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 कन भगवान गणपतीनं देहन उष्ण जास्ती होच. कतर उट्या असता नाही, निंद नाही, बटेल जगा बटिकन सतत लिखता 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 बटिकन शरीरनु उष्ण जास्ती होच. तर उष्ण जास्ती होता मच तर वेदव्यास का करायचं गणपतीनं करकीवर कतर गरिकेवर बटाडायचं आणि ते गरिकेनु रस काढीकन गणपतीन पिवान द्यायचं. तवा तवना बॉडीनु हीट कम होच काही कम बोलायचं. ये प्रकार गणपतीनं करकी कया तर लई प्रीत. आणि एक पौराणिक कथा प्रकार कया तर ऐ करकी कौ पैदा हो कया तर समुद्र मंथन करत तवा अमृत वच. अमृत सबिवन्ने वाटत तवा एक ठेम अमृत खाले जमीनर पडायचं. ते अमृत पडेल था उटेलू करकीच चारोच गरिके करकीत यायचे. तिनासाठीच करकीत येतात खात तर उठी अशी का तर आम्ही कवकव तिने काढान प्रयत्न करायचे. तवतवतं आणि उठतूच जाते सुकतू नाही तर भिगी. आणि जास्ती लोक ना चालत ते जागावर करकी उठायचे ना खुनलेल जागावर. तिनासाठीच्या ते अमृतनु एक अंश ते उठीच काही कम बोली कम बी ताई तेवढं महत्त्व छे काही कम बी बोलायचं. ये प्रकार आम्ही पौराणिक कथा देखांग या तर
हमने इनाम लई कथा मिळच, लई अर्थ मिळच. ये प्रकार गणपतीनं लाल फूल कसान चढावणं, गणपतीनं एक्कीનું फूल एक्कीનું पान कसान चढ़ावनु, ये सब भी पौराणिक कथा हमने गणपतीનું हमें कौ एक अध्ययन करान चालू करायचे. तो एक विषय हमने यहाँ कळता जास. इना पहिला हो तुमने वक्रतुंडनु कथानु भी वक्रतुंडनु श्लोकनु भी अर्थ घाली ती. आता भी आणि धाडूक कतर इना संगाटच तै बी ऐको. शमंतक मणीनु कथा ऐकणू आम्ही गणपतीन सन्ना दिसे तै बी धाडूच तै बी ऐको. सभी ऐकीकन आम्ही भी गणपतीना प्रीतने पात्र व्हा कतर कम बोली कन ऐसे भी हमार गुरुना चरण ने अर्पण.